नमस्कार मंडळी. 2025मध्ये आपण बघितलं की माझ्या एकट्यावरच अन्याय झाला नव्हता. माझ्या एकट्याचीच आर्थिकरित्या फसवणूक आणि पिडवणूक केल्या गेली नव्हती. इतरांची पण करणं चालूच होते. इतरांवर पण अन्याय अत्याचार होऊनच राहिलेला आहे आणि आजही सुरू आहे. हे 2025मध्ये आपण बघितलं. आता 2026 सुरू झालं. तर 2026मध्ये आपल्या चॅनलचं नाव लोकसंघर्षच राहणार. पण त्याचा जो उद्देश होता जनताच मालक, तर 2025मध्ये जो प्रकार घडला, जो काही अनुभव आपण घेतला, आपण बघितलं, त्यामधून आपण जे काही शिकलो, समजलो, जाणून घेतलं, त्या बेसिसवर आपलं हे आता पुढचं चॅनल राहणार. आपल्या चॅनलचे मुद्दे राहणार, आपल्या चॅनलचा उद्देश राहणार. तो म्हणजे असा की जनताच गुलाम. या गोष्टीसाठी कारणीभूत कोण, याच्यासाठी जबाबदार कोण, आपली फसवणूक, आपली पिडवणूक, आपल्यावर अन्याय अत्याचार का होऊन राहिला आहे आणि हा थांबणार कसा. लोक बोलू का बरं शकत नाही. जनतेपुढे किंवा सरकारपुढे बोलायला का बरं भीतात. सामाजिक कार्यकर्ता, समाजसेवक, समाजसुधारक, जनतेच्या हक्कासाठी लढणारे, यांची टांग कोण ओढत आहे बा, यांची फसवणूक कोण करत आहे, यांच्यावर अन्याय अत्याचार कोण करत आहे बा, यांना धाकधपट भीती कशी दाखवल्या जाते, यांना कशा प्रकारे गुंतवल्या जाते, जेणेकरून पुढे हा आवाज उचलू शकला नाही पाहिजे, हे आपण पुढील भागामध्ये जाणून घेणार आहोत. फक्त एवढंच आहे, आपलं चॅनल लोकसंघर्षच राहणार. 2025मध्ये त्याचा उद्देश होता जनताच मालक. त्याच्या जागी आता आपल्या चॅनलचा उद्देश राहणार जनताच गुलाम. कारण का या सर्व गोष्टीस कारणीभूत आपणच आहोत. राजकारणी, अधिकारी, कर्मचारी हे जबाबदार नाही आहे. आपण बोलत नाही आहो ना, त्यामुळे आपण जबाबदार आहोत या सर्व गोष्टीसाठी. त्यामुळे पुढील येणाऱ्या भागामध्ये चमचागिरी करणारे लोक, चापलुशी करणारे लोक, यांचे गुलाम, सरकारी अधिकाऱ्यांचे, राजकारणी लोकांचे, यांची पोलखोल आपण पुढील भागामध्ये करणार आहोत, जाणून घेणार आहोत. हे कशा प्रकारे चालते ना आपल्यावर अन्याय अत्याचार का बरं होते बा. धन्यवाद. बघूया पुढच्या भागात.